प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. माझ्याकडे एक गिरणीमध्ये काम करणारे काका आले. आता ते बरेच वर्ष काम करत होते गिरणीमध्ये, म्हणजे जी आटा चक्की असते, गहू ज्वारी, 10 ते 20 वर्ष ते त्या गिरणीमध्ये काम करत होते. आता हे काम करत असताना ते नाकाला कोणताही मास्क वापरत नव्हते, रुमाल वापरत नव्हते आणि त्याचा परिणाम झाला असा, आता त्यांना रेस्पिरेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम यायला लागले. म्हणजेच काय, तर दम लागणं असेल, श्वास घेताना त्रास होणं असेल, त्याचबरोबर अशक्तपणा जाणवणं असेल किंवा चेस्टमध्ये हेवीनेसशी रिलेटेड जर प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत आहात, ज्यामध्ये धूर आहे किंवा ज्यामध्ये धुळीचे छोटे छोटे कण आहेत किंवा वेल्डिंगचं काम करताय, तर त्यामध्ये डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. छोटे छोटे बरेच जण असतात की ते लाकडं कापायची मशीन असते, अशामध्ये काम करतात. ज्या ठिकाणी धूळ असेल किंवा धूर असेल, अशा ठिकाणी जर तुम्ही काम करताय, तर नाकाला मास्क लावणं हे खूप गरजेचं आहे आणि हीच आजार होण्याआधीची काळजी घेणं याला म्हणतात. म्हणजेच हेच आहे ते प्रिव्हेन्शन जे तुम्ही घेतलं पाहिजे. ओळखीमधली अशी कोण व्यक्ती आहे का जी अजूनही मास्क न वापरता धुळीमध्ये धुरामध्ये काम करते, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.